आरोपींचे सॅम्पलचे ते मॅच झाले. आता बातमी बघितली मी, ब्रेकिंग न्यूज होती. आणि दुसरी एक बघितली की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे तिथं गुन्हा नोंद झालेला आहे आणि ते पथक लवकरच बीड जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे. तर त्याच्यामुळं ज्या काही त्रुटी राहिलेल्या असतील किंवा जे काही तपासात अडचणी आलेल्या असतील त्या नक्कीच दूर होतील. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आयोगाकडे तक्रार केली होती, त्याची दखल घेऊन आज तिथं गुन्हा नोंद झालेला आहे आणि ते पथक लवकरच बीडकडे रवाना होईल. कधीपर्यंत पथक येईल ते मी माहिती घेऊन सांगतो तुम्हाला कधी येईल. फक्त आता तसं आलं आहे की लवकरच म्हणून, उद्या येईल का परवा येईल का कधी येईल आज संध्याकाळी हे माहीत नाही. सॅम्पल मॅच झाले तुम्ही बातमीद्वारे बातमीद्वारे माहिती भेटली आणि ती आता आपल्याला संध्याकाळपर्यंत तुम्हाला पण कळल ती किती खात्री लायक आहे. आज काही तुम्ही भेट घेणार आहे का बीड पोलिसांची काही आज तुम्ही भेट घेणार आहे का? हां, संध्याकाळी आम्ही त्यांना आमचे जे शिष्टमंडळ आहे गावातलं ते जाणार आहे भेटायला. ही चर्चा झाली होती की तपास हा निपक्षपातीपणे व्हावा, लवकर व्हावा आणि जी सगळी ही संघटित गुन्हेगारी आहे ही सगळी मोडीत काढावी. महाराष्ट्राला मी आता जसं बोललो तसं एक उदाहरण द्यावं की इथं गुन्हेगाराला थारा दिला जात नाही आणि गुन्हेगारी सगळी मोडीत काढून एक आदर्श दाखवावा की काय शिक्षा दिली जाते गुन्हेगाराला आणि चुकीचे म्हणजे गुन्हे करणाऱ्याला. मस्साजोगचे गावकरी जे ते देखील आंदोलनाच्या तयारीत असतील. हो, नक्कीच आहेत ते. उद्या संध्याकाळी ते मिटिंग घेत आहेत ग्रामपंचायतच्या तिथं आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवत आहेत आणि न्यायासाठी ते सगळं करतायत आणि सगळं शांततेच्या मार्गाने होईल. गावकऱ्यांनी दिला होता. आता गावकरी हे माझं कुटुंब आहे, ते जी भूमिका घेत आहेत त्याच्याकडे मला बघावं लागते. फक्त मी एक आवाहन करतो सगळ्यांना की सगळं हे शांततेत झालं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.